तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो कोल्हापुरातले फेमस हॉटेल म्हणजे आपलं नैवेद्य आणि हे हॉटेल आहे ते प्युअर व्हेज आहे बघा. मग तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल कोण कोण आले, तर मी, दीदी, भैया आणि आज थाळीला स्पेशल आमरस होता आणि व्हिडिओ करायला लागलो दाजी कसं हसायला लागलेत बघा. आणि थाळी पुढे आल्या विराज पाटील काय तटत नसते, तुम्हाला पण माहिती आहे. थाळीचा पाक सुपडासाप करून टाकलाय आणि इकडे विरू 2 आमरसच्या वाटे खाऊन निवांत झोपलाय बघा. आणि इकडे परी पण आपली आली बघा आणि परी कसली स्माइल देते बघा. आता आपल्या दाजीच्या थार मध्ये बसलो आणि मला येत होतं सोडायला आणि मला इथं सोडलं का आपल्या कावळा नाक्याला आणि गेलत बघा. आणि दुसऱ्या दिवशी आपलं रेग्युलर कॉलेज होतं आणि म्हणजे आज शेवटची वायवा होती. मग आता शेवटची वायवा झाली, आपण जाणार होतो घरी आज. आता शेवटची वायवा त्यामुळे सगळी खुश होतीत बघा. वायवा पण सगळ्यांनी चांगली गेली. तर वायवा झाल्यावर आता कॉलेजमध्ये कोणच दिसना बघा. सगळे आता आपापल्या घरी निघालेत आणि फोटोन ते काढत बसलेत सगळी. आता म्हणलं आपल्याला पण जायला पाहिजे घरी. इकडे सोबान म्हणला मला पण व्लॉग मध्ये घे, त्याला पण घेतला बघा. नंतर आपण आलो शॉवर. इथे लकी सेवा केंद्र आहे. इथं आपल्या शेतीसाठी लागणारे सगळं औषधं ते होलसेल मिळतात. मग आपल्या इथं 5-5 लिटरचे 2 ग्लायसिन आणि 240चं कॅन घेतलं बघा. आणि आता निघालो आपण घरी. इथं पंचगंगा नदीच्या पुढे आलो, जरा थांबलो आणि टोपी आणि गॉगल घातला बघा. नंतर आलो पंपावर, इथं पेट्रोल टाकलं आणि म्हटलं आता गाडीत हवा पण आपल्या कमी आहे, मग हवा पण मारली बघा. आणि आता जायपर्यंत आपल्याला अंधारी होणार होता 100%. आणि आता आपल्या शिवारी गावात आपली एंट्री झाली आणि तुम्ही म्हणता एवढी गर्दी आज काय, तर आज होती आपल्या बाबामामांच्या इथं अमावास्येचा कार्यक्रम म्हणजे भंडारा होता. आणि आता 8:30 वाजले मित्रांनो, तर एवढी मोठी रांग लागली बघा दर्शनासाठी भक्तांची. आता एवढी जत्रा पण आपली मोठीच्या मोठी असत्या आणि त्यामुळे काय पब्लिक तर आपल्या इथं भरपूर असते. भक्त सगळे आलेत बघा दर्शनासाठी. म्हणलं आता आपल्याला पण जायला पाहिजे मंदिरात आपलं दर्शन बाबामांचं घेण्यासाठी. मग आता आलो, बाबामांचं दर्शन घेतलं, एकदम मस्त वाटलं बघा दर्शन घेतलं. मित्रांनो तुम्ही पण इकडं आपल्या भागात आला, शावाडीत आल्या तर आपल्या बाबामांच्या मंदिरात यावं लागणारच आहे. आणि येताना आपण कोल्हापुरात मोबाईलला कव्हर आणि चार्जरला कव्हर आपण घेतले, ते मग तुम्हाला दाखवायचं राहिलंच बघा.